खासदार मेधा कुलकर्णी यांनी मशिदीमध्ये घुसून गोंधळ घातल्याचा आरोप होतोय। 13 एप्रिलला मेधा कुलकर्णींनी मशिदीत घुसून गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आलाय। पुण्याच्या छोटा शेख सल्लाउद्दीन दर्ग्याच्या मशिदीमधील व्हिडिओ आता समोर आलेला आहे। मेधा कुलकर्णी यांना अटक करा, नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची ही मागणी आहे। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। प्रदीप। सुमित, खरं तर आपण पाहतोय की हा सीसीटीव्ही जो आहे तो नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष आहेत राहुल डंबाळे यांनी समोर आणलेला आहे। त्यांचा दावा आहे की ज्या राज्यसभेच्या खासदार आहेत भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। जो खरं तर शनिवार पेठेमध्ये असणारा छोटा शेख सल्लाउद्दीन दर्गा आहे त्या दर्ग्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न जो आहे तो मेधा कुलकर्णी यांच्याकडून झाला आणि शहरातली शांतता जी आहे ती भंग करण्याचा प्रयत्न झालेला आहे। मेधा कुलकर्णी यांच्या कृत्यामुळे शहरामध्ये धार्मिक वातावरण जे आहे ते बिघडते। त्यामुळे मेधा कुलकर्णी यांच्या विरोधामध्ये शेख सल्लाउद्दीन दर्गा ट्रस्ट करून तक्रार जी आहे ती सुद्धा देण्यात आलेली आहे। मात्र मेधा कुलकर्णी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी जी आहे ती राहुल डंबाळे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। मेधा कुलकर्णी यांनी खरं तर हनुमान जयंतीच्या दिवशी या परिसरामध्ये येण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर चिथावणीखोर वक्तव्य जे आहे ती सुद्धा मेधा कुलकर्णी दिली। अशा पद्धतीचा दावा जो आहे तो नॅशनल मायनॉरिटी यांच्याकडून केला जातोय। मात्र त्यांच्या विरोधामध्ये लेखी तक्रार जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि मेधा कुलकर्णी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। आपण हा पाहतोय की सीसीटीव्ही जो आहे तो सुद्धा खरं तर राहुल डंबाळे यांनी समोर आणलेला आहे आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून मेधा कुलकर्णी यांच्यावरती आरोप जे आहे ते केले जाते ते म्हणजे मेधा कुलकर्णी यांच्यावरती गुन्हा जो आहे तो दाखल करावा। मेधा कुलकर्णींनी धार्मिक वातावरण जे आहे ते बिघडवण्याचा प्रयत्न केला। सुमित, मेधा कुलकर्णी यांची या संदर्भातली काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आली आहे? सुमित, खरं तर आपण सध्या मेधा कुलकर्णी यांना प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र सध्या आपण पाहतोय की राहुल डंबाळे यांनी खरं तर पोलिसांमध्ये जी खरं तर शेख सल्लाउद्दीन दर्गा आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून लेखी तक्रार जी आहे ती दिलेली आहे आणि मेधा कुलकर्णी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचा मागणी जी आहे ती केली जाते। सुमित, नक्कीच प्रदीप, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। कारवाई करावी अशी मागणी आज नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात येत आहे। दिनांक 12 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मेधा कुलकर्णी ह्या कसबा परिसरामध्ये आल्या होत्या। त्या ठिकाणी त्यांनी मंदिरामध्ये संबंधित दर्ग्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर भाषण केलं होतं आणि त्यानंतरनं त्या ठिकाणी 8:15च्या दरम्यान अजान ज्या वेळेला दिली जात होती नमाजसाठी ती अजान बंद करण्यासाठी त्या स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसह दर्ग्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होत्या, मस्जिदमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होत्या। त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणच्या मुस्लिम बांधवांना धक्काबुक्की केल्याचा देखील व्हिडिओ समोर आलेला आहे। परंतु वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही। राज्य सरकारनं अशा प्रकारच्या लोकप्रतिनिधींवर कठोर कारवाई करावी। महाराष्ट्र सरकारला धार्मिक ध्रुवीकरणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी फटकार लावलेली, पोलिसांनी अशा प्रकरणामध्ये स्वतःहून गुन्हा दाखल करावा अशी देखील सूचना वेळोवेळी दिलेल्या आहेत। तरी सुद्धा या संदर्भामध्ये तातडीनं कारवाई होणं आवश्यक आहे। हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर 12 तारखेलाच संबंधित मस्जिदच्या ट्रस्टींनी पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे, पण यात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झाले नाही। त्यामुळे यात तातडीनं कारवाई व्हावी अशी अपेक्षा आम्ही करतो। मी राहुल डंबाळे, अध्यक्ष नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी। तर मेधा कुलकर्णी यांना अटक करा, नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची ही मागणी आहे। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतात माझे सहकारी आपल्याला, पण तत्पूर्वी आपण ही दृश्य बघतोय।